विद्यार्थी मित्रांनो, आपण आज चालू घडामोडी संदर्भातील जे 17 डिसेंबर 2023 रोजी आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात संभाव्य उत्तरे काय असतील याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान बदल परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर बघा, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे इजिप्त, पर्याय क्रमांक 2 आहे रशिया, 3 आहे जर्मनी आणि इटली. बघा, 6 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान ही इजिप्त येथे काय आलं की COP कॉन्फरन्स ऑफ पार्टी 27 नंबरची परिषद इजिप्त येथे काय आली आयोजित करण्यात आली होती. ही जी परिषद आहे हिच्यात हवामान बदलासोबतच जे काही हवामान बदला संदर्भात काय आहे त्याच्यावर काय चर्चा करण्यात आली. हिच्यामध्ये वेगवेगळ्या राज्य देशातील जे प्रमुख होते, राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान हे तिथं काय असतं याला इजिप्तमधील या COP 27 ला काय होते उपस्थित होते. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आपला इथं आलेला आहे. 12वा क्वेश्चन आहे, वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्वाच्या पदावर 23 मे 2023 रोजी खालील कोणत्या व्यक्तीची निवड झाली? तर बघा, रघुराजन यांची निवड या ठिकाणी झालेली नाही, पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह होतो. उर्जित पटेल यांचीही नाही, तर पर्याय क्रमांक 1 आणि 4 राहतो, तर त्याचा पर्याय क्रमांक आहे 4 अजय पाल सिंग बंगा हे 14वे असे व्यक्ती आहेत ज्या पदावर काय ते कार्यरत म्हणजे त्यांची निवड झालेली आहे. म्हणून काय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कोरवा आयुध कारखाना म्हणजे जे निर्मिती करतो आपण कशाची, ऑर्डिनन्स फॅक्टरीची जी आहे, कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरी जी आहे ती कोणत्या देशासोबत संयुक्त उपक्रमाने AK-203 असॉल्ट रायफलची निर्मिती करते? बघा, असॉल्ट रायफलची निर्मितीचा पहिला प्रयोग चालू झाला होता AK-200 हा 2012 मध्ये मनमोहन सिंग सरकारपासून याची काय सुरुवात झाली होती. याच सोबत झालं होतं. बघा, आता जेव्हा या सरकार आल्याच्या नंतर AK-203 ही जी काही रायफल आहे ती कुठं तयार करण्यात आली? तर ही आपली रशिया सोबत, बघा रशिया सोबत कुठे, तर मेरठ नाही अमेठी उत्तर प्रदेश जो स्मृती इराणीचा काय आहे मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात काय आहे हा रशिया आणि भारत यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा काय आला हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि कोरवा जी काही ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे किंवा जी काही हे बनवती काय हत्यार वगैरे बनवती त्या संदर्भातील काय केलेले हे पर्याय क्रमांक रशिया सोबत आपण सुरुवात केलेली आहे. बघा, 14 नंबरचा प्रश्न आहे, 2003 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात अंबेती नायडू हा कोणत्या राज्यात होता? बघा, हा जो व्यक्ती आहे यांनी वन डे IPL किंवा कसोटी सामन्यामध्ये जे भारतासाठी मोठं योगदान दिलं तो कोणत्या राज्यातून येत होता किंवा त्यांनी रणजी कोणत्या राज्यातून खेळली होती त्या संदर्भातील जर पर्याय बघला, रायडू हा आंध्र प्रदेश या राज्यातून येतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. सॉरी 2. आता बघा, भारतीय रेल्वेने सुरक्षता वाढवण्यासाठी कवच नावाने ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन जी ATP नावाची प्रणाली अंमलात आणली आहे. ती प्रणाली कोणासोबत आणली आहे? जर आपण याच्यामध्ये बघितलं जी काय आहे ऑटोमॅटिक सुरक्षे संदर्भात आहे. ठीक आहे, कशाच्या? तर रेल्वेच्या संदर्भात आहे. तर आपण पर्यावरण जर गेलो तर DRDO काय करते की संरक्षण म्हणजे संरक्षण संदर्भातील म्हणजे काय हत्यार वगैरे बनवणे या संदर्भातील काम करते. पर्याय क्रमांक DRDO हा इथं चुकीचा ठरतो. इस्रो काय करते हाही पर्याय इथं चुकीचा आहे. इथं पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 भारतीय रेल्वेचं काम काय आहे तर भारतीय रेल्वे काय करते ती व्यवस्थापन करते, रेल्वेच्या संदर्भातील व्यवस्थापन करते, म्हणून हाही पर्याय इथं काय तो रिमूव्ह होतो. मग इथं आपला राहतो पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. RDSO म्हणजे काय, रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन जी आहे ती काय करते इथं की हे करते कशासोबत, या संस्थेसोबत काय केलंय कवच नावाची ATP प्रणाली ताब्यात म्हणजे अंमलात आणलेली. पर्याय क्रमांक 4 आहे. इलिमिनेशन म्हणून गेलं तरी पर्याय क्रमांक आपला 4 येतो, थोडं नॉर्मल तरी लक्षात येते. ठीक आहे, बघा, प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता जगातील पहिला देश आहे? म्हणजे सिगरेट ही शरीरासाठी हानिकारक आहे की आहे जे आपल्याला पिक्चरमध्ये दाखवतात की
पिक्चर सुरुवात होण्याच्या पहिले किंवा पिक्चरचा इंटरव्हल असतो तेव्हा असा कोणता देश आहे तर तो भारत नसून, तर हा बघा भारत तर नाहीच आहे, मग काय आहे? कॅनडा आहे. तर बघा पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 इथं काय होतात? इलिमिनेट होतात. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. खालीलपैकी कोणते कथन असत्य नाही? म्हणजे बघा इथं इथं लक्षात द्या, काय सत्य विचारले आपल्याला, असत्य नाही. मग बघा नाटो प्लस ही संकल्पना अमेरिकेने बनवली. हा या पर्याय क्रमांक विधान क्रमांक हे योग्य आहे. बघा विधान ए ज्या ठिकाणी नाही ते काय होते? इलिमिनेट होते. तर सर्व ठिकाणी हे आहे. बघा आता बी बघा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया हे देश संघटनेचे सभासद आहेत का? तर आहेत. नाटोचे काय आहेत? हे सर्वजण सभासद आहे. मग काय पर्याय क्रमांक 2 ही तर योग्य आहे, बी ही योग्य आहे. म्हणजेच काय पर्याय क्रमांक 2 काय होतो? इलिमिनेट होतो. आता बघा अमेरिकी काँग्रेसची जी काही कमिटी आहे नाही भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शिफारस केली आहे. हाही पर्याय तर योग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक विधान क्रमांक सी ही तर योग्य आहे. म्हणून काय होतो? पर्याय क्रमांक 3 रिमूव्ह होतो. चीनच्या घेरेबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे. तर हेही पर्याय काय आहेत? योग्य आहे. जी काही चीन काय करते की भारतावर काही जर म्हणजे काय म्हणतात त्याला एक प्रेशराईज करते, म्हणजे जी काय आपल्या सीमा भागात काय करते? प्रेशराईज करते. त्यावर कंट्रोल ठेवायसाठी हा काय दर्जा महत्वाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी ही योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय इलिमिनेट होतो. पर्याय क्रमांक 4 म्हणजे ऑल ऑफ दिस याचं योग्य उत्तर आहे. आता बघा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारत सरकार यांच्याकडून राबवल्या जात असलेल्या आभा कार्ड म्हणजे काय? आयुष्यमान भारत जी योजना आहे त्याचं जे कार्ड आहे ते खालील पैकी कोणत्या उपकरणाचा भाग आहे? बघा जो काही उपक्रम आहे किंवा जी काही स्कीम आहे ती कोणत्या प्रोग्राम आहे त्याचा भाग आहे. बघा जर आपण इथं बघितलं आयुष्यमान भारत हे काय आहे? पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय क्रमांक आयुर्वेदिक जे भारत डिजिटल मिशन जे आहे इथं कॅन्सल होते. मग पर्याय क्रमांक राहतो आपल्याकडे 1, 3 आणि 2. आता बघा आयुष्यमान भारत डाटा किंवा डेटा मॉडेल हे काय? तर हाही पर्याय तर रिमूव्ह होतो. मग पर्याय क्रमांक 2 राहतात की आयुष्यमान भारत डेटा मिशन आणि डिजिटल मिशन. बघा आधार कार्ड म्हणजे हे काय कार्ड आहे, मग हे कार्ड कशा सोबत असणार? डिजिटल सोबत असणार आहे. म्हणून काय पर्याय क्रमांक जो डेटा आहे हा पण रिमूव्ह होतो. आयुष्यमान भारत डिजिटल बघा जे कार्ड आहे ते कॅशलेस आहे. म्हणजेच काय? कॅशलेस असल्यामुळे काय ते डिजिटल संदर्भात त्याची ते चर्चा करते. म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे? प्रत्येक कुटुंबास 5 लाखापर्यंतचा जे काही आरोग्याच्या सुविधा आहे ते देण्याचं काम काय करते? ही योजना देते. त्या योजनेत काय जे काही आपले हॉस्पिटल आहे त्यांची जी सूची दिलेली आहे त्या सूचीमध्ये जे एखाद्या हॉस्पिटलमध्ये जे काही कॅशलेस व्यवहार पण या कार्डद्वारे केले जातात. बघा भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम 5G सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली? जर आपण पर्याय गेलो तर बघा जिओ रिलायन्स ही कंपनीनं काय केले? सर्वात पहिले काय केलंय की भारतामध्ये हे केलेलं आहे. ते मध्य प्रदेश या राज्यापासून त्यांनी सुरुवात केली होती एका ठिकाणाहून त्या. तर बघा बी हा ऑप्शन ज्या ज्या ठिकाणी नसेल तो पर्याय का तो रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह झाला. पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह झाला. बघा आता बघा रिलायन्स जिओ हा सोबत आता कोणकोणते पर्याय आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे भारती एअरटेल आणि काय आहे? बीएसएनएल ही धीमा सरकारी कंपनी आहे. म्हणून काय होतो? डी हा ऑप्शन इथं रिमूव्ह होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 भारतीय एअरटेल आणि रिलायन्स जिओनं म्हणजे भारताच्या मोबाईल सेक्टरमध्ये सर्वात मोठी उत्क्रांती आणलेली आहे. म्हणजे याच्या अगोदर बघा टाटा इंडिकॉमनं आणली होती 5 लाख सेकंद वगैरे. त्याच्यानंतर जी मोठी क्रांती आहे ती जिओ रिलायन्स आणलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि ए आणि बी हा इथं योग्य आहे. खालील कोणते कथन बरोबर नाही? म्हणजेच काय? चूक आहे. इथं लक्षात घ्यायचं. हे प्रथम इथं लक्षात घ्यायचं. आयोगही चाकण तुम्हाला काय करतं? त्या शब्दावर बोल्ड करते. काय करते? बोल्ड करून दिले म्हणजे काय तुम्हाला त्या शब्दाकडे लक्ष देण्यासाठी हे करते. INS जी आहे ती इंडियन नेव्ही वॉरशिप डिझाईन ब्युरो या डिझाईन केली आहे. हा योग्य आहे. ठीक आहे. हा एक स्टेल्थ गाईड मिसाईल आहे. हो पण योग्य आहे. हा P-15 चा जो दुसरा प्रोजेक्ट जहाज आहे हा पण इथं योग्य आहे. बघा ABC ज्या ज्या ठिकाणी आहे ते पर्याय काय योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक बघा मग आपल्याला चूक विचारलंय. मग ज्या ज्या ठिकाणी ABC आहे ते पर्याय काय? ए वाला पर्याय रिमूव्ह होतो. ज्या ठिकाणी B आणि C आहे तो पण रिमूव्ह होतो. C आणि D आहे तो पण रिमूव्ह होतो. आणि यातील 90% पार्ट आपल्या देशात बनवण्यात आले आहे.
इथं काय होते, हे चुकीचं होते. इथं काय आहे, 75% पार्ट हे काय केले, भारतानं बनवलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपला डी इथं योग्य आहे. म्हणजे चूक आहे म्हणून काय आपलं ऑप्शन नंबर 4 हा पर्याय योग्य आहे. हे आता